राज्य सरकारने बँकांना पैसे पाठवले, आमची कर्जमाफीची यादी आली, के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाली, पण बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. नेमकी यामागे काय कारणे असू शकतात, याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, महाकृषी दर्शनमध्ये तुमचं स्वागत. काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी 5,029 कोटी रुपयाचा निधी वितरित केला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या निधीमधून राज्यातील 6,22,207 शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. पण सध्या अनेक शेतकऱ्यांकडून प्रश्न येत आहे, आमची के-वाय-सी पूर्ण झाली आहे, पण आमच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत. यामागे नेमके काय कारण आहे, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारने जी सुरुवातीला 16,94,000 शेतकऱ्यांची यादी पाठवली होती, त्यामध्ये 6,22,000 शेतकऱ्यांनी के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट मुख्यमंत्र्यांनी यामध्ये सांगितली, ती म्हणजे बँकांच्या चुकामुळे त्यातील 12,00,000 शेतकऱ्यांची यादी पुन्हा बँकांकडे पाठवण्यात आली आहे. बँकांनी या यादीमध्ये चुका केल्या होत्या. या नेमक्या चुका काय होत्या, तर यामध्ये काही तांत्रिक चुका होत्या. पहिली गोष्ट म्हणजे एकाच शेतकऱ्यांची डबल नोंदणी झाली होती. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांच्या नावामध्ये तफावत आढळत होती. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याचा आधार कार्ड आणि शेतकऱ्यांचे नाव जुळत नव्हते. यामुळे सरकारने बँकांकडे ही यादी परत पाठवली आहे. आता कर्जमाफी योजनेचे सर्व पैसे हे DBTद्वारे ट्रान्सफर होणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत तंतोतंत माहिती जुळत नाही, तोपर्यंत पैसे ट्रान्सफर होणार नाहीत. यामुळं शेतकऱ्यांनी कर्जमाफीची के-वाय-सी करूनसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नसल्याचे हे मुख्य कारण असू शकते. सरकारने यानंतर 18 ते 19 लाख शेतकऱ्यांची पुन्हा नवीन यादी येणार असल्याची माहितीही दिली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. कर्जमाफीच्या अपडेटसाठी पुन्हा भेटूत नवीन माहितीसोबत. धन्यवाद.